नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी अंतर्गत जे एंट्रन्स एक्झामिनेशन होणार आहे तर त्यामधील जे MSc इलेक्ट्रॉनिक ऑफ सायन्स हा जो कोर्स आहे तर त्याविषयी जो एंट्रन्स टेस्टला जो सिलेबस येणार आहे तर त्याविषयी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत। नमस्कार, मी पवन आणि तुम्ही पाहतात एल्मामे पवन हे यूट्यूब चॅनल। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर एज्युकेशन रिलेटेड नवीन व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलवर शेअर करत असतो। जे विद्यार्थी नवीन असतील तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या, म्हणजेच नवीन व्हिडिओ तसेच नवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील। चला तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी अंतर्गत जो MSc इलेक्ट्रॉनिक ऑफ सायन्स एंट्रन्स एक्झामिनेशन जून 2024 होणार आहे तर त्यासाठी बघा सिलेबस कोणता असणार आहे याविषयी माहिती घेऊयात। बघा विद्यार्थी मित्रांनो, सेक्शन ए आणि सेक्शन बी मध्ये तुमचा हा पेपर होणार आहे। बघा सेक्शन ए मध्ये जनरल ॲप्टिट्यूड रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन येणार आहे। तर सेक्शन ए मध्ये बघा खालील दिलेले टॉपिक्स येणार आहे। ॲप्टिट्यूड, रिझनिंग, जे गणित बुद्धिमत्ते रिलेटेड असतील तर ते टॉपिक्स त्यांनी दिलेले आहे। तुम्ही एक एक टॉपिकचा व्यवस्थित अभ्यास करून घ्या, कारण 20% तुम्हाला यासाठी दिलेला आहे। म्हणजेच तुम्हाला 100 मार्काचा जर पेपर असेल तर 20 मार्क जे आहे तर ते सेक्शन ए साठी असणार आहे। हे दिलेले जे टॉपिक आहे तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून एक एक व्हिडिओ राईट डाऊन करू शकता आणि त्याविषयी तुम्ही स्टडी करून चांगल्या पद्धतीने पेपर देऊ शकता। त्यानंतर आता सेक्शन बी जो आहे तर त्याविषयी माहिती घेऊयात। बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यात युनिट्स दिलेले आहे, प्रत्येक युनिट्सला किती पर्सेंटेज दिलेले आहे। तर बघा युनिट फर्स्ट जो आहे तर इथे बघा मॅथमॅटिक्स मेथड ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड सी प्रोग्रामिंग, हा जो युनिट फर्स्ट आहे मॅथमॅटिक्स मेथड ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड प्रोग्रामिंग्स, यासाठी 10% दिलेले आहे। म्हणजेच 100 पैकी 10 प्रश्न तुम्हाला याच्यावर येऊ शकतात। बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये कॉम्प्लेक्स नंबर अँड इट्स ऑपरेशन हे सर्व टॉपिक्स दिलेले आहे। तर यावर तुम्हाला स्टडी करायचं आहे। यावर तुम्हाला 10 क्वेश्चन येणार म्हणजे येणारच पेपरमध्ये। त्यानंतर बघा आता युनिट सेकंड बघूयात। युनिट सेकंड म्हणजेच आता जो सेक्शन बी आहे तर त्यामधील युनिट सेकंड असणार आहे। त्यासाठी बघा वेटेज किती दिलेलं आहे, 10% वेटेज त्यांनी दिलेलं आहे। तर यामध्ये बघा हे जे दिलेले आहे जे टॉपिक्स आहेत तर हे टॉपिक्स तुम्हाला क्वेश्चन येणार आहे। त्यानंतर हे तुम्ही राईट डाऊन करू शकता किंवा याची PDF मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी अपलोड करून देणार आहे। बघा हे जे टॉपिक दिलेले आहे तर त्यावर तुम्हाला क्वेश्चन येणार आहे। त्यानंतर बघा युनिट थर्ड जो आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, यासाठी तुम्हाला 10% मार्किंग सिस्टीम दिलेली आहे। यामध्ये बघा खाली दिलेले जे टॉपिक्स आहे तर ते टॉपिक्सवर तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतात। त्यानंतर आता पुढील जे युनिट आहे युनिट 4 नंबरचं बघा, या युनिट 4 जे आहे तर ते मायक्रो कंट्रोलर्स असणार आहे। यासाठी 10% मार्किंग सिस्टीम दिलेली आहे। यामध्ये बघा खाली दिलेले टॉपिक्स तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतात। त्यानंतर बघा हे दिलेले आहे तर ते युनिट 4 मध्ये येणार आहेत। त्यानंतर युनिट 5 जो आहे तर तो बघा युनिट 5 मध्ये तुम्हाला सेमीकंडक्टर अँड पॉवर इलेक्ट्रॉनिक्स यासाठी 10% मार्किंग सिस्टीम दिलेली आहे। यामध्ये बघा हे दिलेले जे खाली दिलेले टॉपिक्स आहे तर यावर तुम्हाला क्वेश्चन येणार आहे। त्यानंतर युनिट 4 जे आहे तर ते बघा युनिट 4 मध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक्स, यासाठी तुम्हाला 10% असणार आहे। त्यामध्ये बघा खाली दिलेले हे टॉपिक्स जे आहे तर यावर तुम्हाला स्टडी करायचा आहे। त्यानंतर आता पुढील जो युनिट्स आहे युनिट 7 नंबरचा आपला कम्युनिकेशन, यासाठी तुम्हाला 10% मार्किंग सिस्टीम दिलेली आहे। तर यामध्ये बघा खाली दिलेले जे टॉपिक्स आहेत तर यावर तुम्हाला क्वेश्चन येणार आहे। त्यानंतर बघा हे खाली दिलेले जे आहे तर ते नेक्स्ट पेजवर त्यांनी दिलेलं आहे, हे पण युनिट 7 मध्ये येणार आहे। त्यानंतर पुढील जे युनिट आहे युनिट 8 नंबरचं नॅनो इलेक्ट्रॉनिक्स अँड डिव्हाइस, यासाठी तुम्हाला 10% मार्किंग सिस्टीम दिलेली आहे। यामध्ये बघा बेसिक नॅनो स्ट्रक्चर्स, कॅरेक्टरायझेशन ऑफ नॅनो स्ट्रक्चर, यावर तुम्हाला क्वेश्चन येणार आहे। तर अशा प्रकारे आज आपण जो MSc इलेक्ट्रॉनिक ऑफ सायन्स एंट्रन्स एक्झामिनेशन जून 2024 या एक्झामसाठी जो सिलेबस येणार आहे तर त्याविषयी माहिती बघितलेली आहे। आता ही जी PDF आहे तर ही PDF मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करणार आहे। टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला लगेच आपल्या चॅनलवर दाखवत आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपले हे जे यूट्यूब चॅनल आहे तर याच्या खाली बघा इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिस्क्रिप्शन जे आहे यामध्ये गव्हर्नमेंट जॉब्स
यामध्ये तुम्ही जर क्लिक केलं तर इथे लिंक्स दिलेली आहे, टेलिग्राम चॅनल लिंक. या लिंकवर क्लिक केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला PDF तुम्हाला अवेलेबल करून दिलेली आहे. तसेच जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या व तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. तर भेटूयात नवीन अशा काही व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.